नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दापोली पंचायत समिती दापोली मार्फत विद्यार्थी व शाळा गुणगौरव कार्यक्रम संपन्न। दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी आणि शाळा यांचा गुणगौरव सोहळा राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या अध्यक्षतेत सोहणी विद्यामंदिर दापोली येथे आज उत्साहात संपन्न झाला। सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक वर्षातील व्हिजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी तसेच इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय आणि NNMS परीक्षेत यशवंत विद्यार्थी आणि त्यांच्या शाळा असा 132 विद्यार्थी आणि 100% 50% निकाल असणाऱ्या शाळांचे प्रशस्तीपत्रक, प्रबोधनात्मक तसेच स्पर्धेसाठी उपयुक्त अशी पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना राज्यमंत्री यांनी विद्यार्थी, शाळा व शिक्षण विभाग यांचे कौतुक करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार होतोय असे मत व्यक्त करत संस्कृती टिकवणे आपले आद्य कर्तव्य आहे। जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी जेव्हा IPS ऑफिसर होईल तो दिवस व्हिजन दापोलीचे खरे यश ठरेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। यावेळी PM श्री स्कूल वाकवली या शाळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचा विशेष सन्मान कदम यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी प्रास्ताविक करत व्हिजन दापोलीचा विद्यार्थी विकासात झालेला परिणाम सांगत चढता आलेख मांडला, तर आदर्श शिक्षक संजय मेहता, जयंत सुर्वे, मानसी सावंत आणि मानसी जालगावकर यांनी सूत्रसंचालन केले। शेवटी व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। यावेळी विस्तार अधिकारी बळीराम राठोड, रेखा पवार, सुधाकर गायकवाड यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तर याच कार्यक्रमात दापोली तालुक्यात घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचाही पंचायत समितीमार्फत मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी व्हिजन दापोली मुख्य समिती, शिष्यवृत्ती समिती आणि शिक्षण विभाग कर्मचारी यांनी प्रयत्न केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भुईर, दापोली। माझी आई नवभारत छात्रालय येथे दिवसभर कामाला जाते आणि माझे बाबा गवंडी काम करतात। त्यांनाही माझा अभिमान वाटतो आणि मला माझ्या शाळेचा व माझ्या शिक्षकांचा एवढे बोलून थांबते। त्या दिवशी आपण सर्व एकत्र मिळून काम करूया। ते व्हिजन दापोलीच्या अंतर्गत आपण हे हा सुरू उपक्रम त्या दिवशी खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, ज्या दिवशी दापोली तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी IAS IPS ऑफिसर होईल आणि त्यासाठी महाराजांना जी काही मदत लागली सगळी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, तत्पर आहोत। कधी हा पण आम्ही नक्कीच लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आहेत, आज आपण सरकारमध्ये आहोत। आज आपला तुमचा आमदार हा सरकारमध्ये राज्यमंत्री आहे।